मित्रांनो आम्ही पानशेटला चाललो आहे, तिथं धबधब्याला पण जाणार आहे आणि एक माझ्या मित्राचं घर आहे सारंगचं गाव आहे तिथं. तुम्हाला दाखवू आम्ही पुढं काय विषय काय नाही. हे बघ सगळे चार्ज आहे इथं बघू शकता. काहीतरी किस्सा आला आहे. काय विषय ऍक्सिडेंट झालं होतं वाटतं. आता दोन सारंग आणि ओमकार भाजी घ्यायला गेलेत. आम्ही दोघंच गाडीत आहे. पाऊस चालू आहे खूप आणि एक गाडी आमची पुढे गेली चिकन वगैरे घ्यायला. सांगतो तर मी कुठे धबधब्याला की आज जायचं कुठे जायचं आज रात्री किंवा उद्या. जर चुकून लवकर पोहोचला अर्धा एक तासात तर आम्ही धबधब्याला जाईल. तिथलं पण व्हिडिओ टाकलं नाही तर डायरेक्ट सकाळी सगळं रात्रीचा खेळ वगैरे झाल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय मजा करणार आहे. रात्रीच खेळचा. तर ही आमची दुसरी गाडी आहे. आण्या तो बघत नाही. या दोन गाड्या चालल्या मी 7-8 जण दोन टू व्हीलरवर येणार आहे. हे खडक वाचलं बघू शकता. धरण भरत आले. गर्दी बघा हळू लोकांनी गाड्यामध्येच लावल्यात. हो आपलं खडक वाचला. मुंबईला समुद्र तर पुण्यात खडक वाचलाय. जोक बघू शकता हा कसा उलटा वाचला. एकदम एन्जॉय करत चाललोय आम्ही. पाचशे थोडं आता अर्धा एक तासात पोहोचून जाऊ आपण. मागून आहे मागे नेहमीची गाडी आमची. आम्ही चौघं पुढे आला आता. पण एन्जॉय करत चालले पूर्ण आपले मोकडेकर बॉईज. ड्रायव्हर अनिरुद्ध मारणे बघा. उन्हामुळे कसं काळे पडले. बॉडी एक नंबर. जो ओंकार शेट साठी थांबलो होतो आम्ही. व्ह्यू साठी थांबलो होतो. बघा आता जातोय. हे बघा धरणाला पाणी कमी आहे सध्या. सोडलं नाही वाटतं त्यांनी पाणी अजून. इथं कॅम्पिंग होती थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये. इथं जेवण भेटतंय भाकरी वगैरे. मिड आर्ट इंडियाचा मस्त. कॅम्पिंग बंद वाटते सध्या पावसामुळे. तेच ना पावसात नाही कर कॅम्पिंग. म्हटलं करता मी माझ्याशी बोललो. हे डॉग कसं एकदम फ्रेंडली आहे बघा. नको येऊ. जेव्हा एक ब्लॅक दुसरा ब्लॅकला भेटतो बघा. ससा ससा कापूस जसा बघा उडतो कसा. मंजुनल बॉईजचं ट्रेन करायचं वाटतं. कलीमा चाला काय ते गाणं आहे कुठलं. हे तुमची ती बाई काय करते. कपल शूट वगैरे. गावाकडचं वातावरण बघा. डोंगरात धबधबा कसं आहे. आता आपण आलो आहे आपल्या गावापाशी आणि एक थोड्याच वेळात आपण आपल्या फार्म हाऊसला पोहोचेल. आणि हे फार्म हाऊसच्या एकदम आपण एक थोड्याशाच मीटर अंतरावरती आहे. आणि हे आपलं फार्म हाऊस दिसत आहे. एकदम सुंदर अशा केळीच्या झाडांमध्ये वनामध्ये लपलेलं निसर्गरम्य वातावरणामध्ये असं लपलेलं हे असं आपलं फार्म हाऊस. त्यामुळे पण गाडीतनं उतरलेलं आहे. आणि आपण फार्म हाऊसला पाऊस. आणि याच ठिकाणी हा म्हणतो पाऊस येतोय. सनरूफ मधनं बाहेर आल्यावर हो का अनिरुद्धने चिरलं. कपडे घेत. अरे अवघड आहे. थांबा खायचं दाखवतो. हो का कांदा चिरतोय. हो का हा ओमकार कांदा सोडून देतो त्याला. आज काय आहे. चिकन कसं आहे. नाही काय माझ्या पाय लागले डीप. पाऊस चालू आहे बाहेर. हो पोरांनी सोयाबीन उकळायला ठेवलेत. डाएट चालू वाटतं. ऋषी काय करतोय. हे बघा फ्रेंड्स आमचे काही मित्र हे संध्याकाळी येणार होते
तर त्याच्यातला एक शुभम म्हणून एक मित्र आता संध्याकाळी आलेला आहे, पण तो टू व्हीलर वरनं आला आहे त्यामुळे तो पूर्णपणे भिजला आहे. तुम्ही बघू शकता तो खालनावरनं पूर्णपणे भिजलेला आहे आणि पाऊस इतका असल्यामुळे तो पूर्ण भिजला आहे. त्याला आम्ही बोलतो की आमच्या सोबत चांगल्या मोठ्या गाडीमध्ये या म्हणून, पण आता प्रणव कदम पण त्याच्यासोबत होता ड्रायव्हर. तो जिमला गेला, त्याने जिम रेफर केली आणि जिमला जाऊन तो या ठिकाणी आलेला आहे. मिनिमम 60 किलोमीटर ते 70 किलोमीटरचं अंतर पार करत तो आता भिजत आलेला आहे खास पार्टीसाठी. तर त्याचा फोन घेतला आम्ही, पूर्णपणे भिजलेला आहे तुम्ही बघू शकता. आता आयफोन आहे म्हणल्यावर तो काही इश्यू नाही. पण बघा ही बॅक साईड आहे घराची, इथं पाऊस जास्त त्यामुळे अंडरवर ओपन करत नाही. कसं आहे गावाकडचं घर, इथं चूल वगैरे करतात, त्यांना चुलीवरती जेवण करता नाही वाटतं त्यामुळे इथं करतात. ए अरे ते खायला राहू दे ना, नंतर काय राहतंय. मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं 3.5-4 किलो चिकन आणलंय. हे बघा इथं बनतंय, पहिले फ्राय करणार आहे आम्ही, नंतर ग्रेव्ही करणार आहे. हे लाईट खायला. रात्री जेवण वगैरे करून आम्ही लवकर म्हणजे उशिरा 12-1 वाजता झोपून गेलो. ही घराची बॅक साईड आहे बघा. पाऊस वगैरे असतं त्या अशा वातावरणात, त्यामुळे आधीच लाकडं वगैरे जमा करून ठेवतात, स्टोरूम सारखं. माझी ओम ब्रश करतोय बघा, पाऊस काही चालू आहे. आता आपण वॉटरफॉलला जाणार आहे. गर्दी आहे बघू शकता, पाऊस खूप चालू आहे आणि आपण व्यू पाशी पोहोचलाय. गर्दी पण वाटतं. अरे लय गाडी राजे. हा बघा बघूया 15 रुपयाचा रेनकोट पिशवी बघा, फाटलाय तो. बघू शकता सगळे 5 मिनिटाचा ट्रेक आहे. पुढे जाऊन असला भारी व्ह्यू आहे, निसर्ग सुंदर एकदम व्ह्यू, असं अख्ख्या पाणी पडते थोडासा आणि तुम्हाला दाखवतच पुढे गेल्यावर कसा व्ह्यू आहे. या ट्रेकचा शोध मी लावला, आम्ही असंच शोधत आलो होतो एकदा, त्यामुळे आपला विषय घेऊन आलो पाहिजे. आपले प्रत्येकाचे वैयक्तिक हे असे टपरी तळे करणारे लोक आहेत. बघू शकता आपण आलो आहे धबधब्याजवळ. हे आपण धबधब्याच्या खाली चालत आलो आहे. धबधब्याच्या पाणी पडत नाही, थोडीशी बॅक साईड बघू शकता. माझे मित्र बघा प्रणवाने आम्ही बॉडी शो करतो. ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता मागे तो धबधबा आहे. सारंगच्या घरापासून मिनिमम 5 मिनिटाच्या अंतरावर हा धबधबा आहे आणि प्लस हा फक्त 2 मिनिटाच्या ट्रेकवरती. म्हणजे जर तुम्ही येऊ शकता तर एकदम सोपा आणि सरळ मार्ग आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी रूटची क्लिअर आणि सर्व मॅपिंग पण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये देईनच डिस्क्रिप्शनमध्ये. हे बघा आता आपण धबधब्याचा प्रवास संपून आता परत आपण घरी चाललो आहे. एक गाडी पुढे गेली, एक गाडी आता निघाली. बसा रे, बस अडकली होती सर. किती वाजले आता? अनिरुद्ध मारणे. मित्रांनो सगळं खाऊन वगैरे झालं. आता आम्ही 3 आहेत भांडी घासायला, नाव पण घेणार ऋषी, ओमकार आणि मी. का राजासारखे बसले होते आज बघा. काल राजा होतो, आज प्रजा झालं. दे रे भाई 50 रुपये. इथं सोन्याची चैनी आम्ही देतोय पोरांना बघा. एकच चैन 4 रुपये. चेनचं एक्सचेंज चालू होते. धबधबा वगैरे झाला. आता आम्ही डोंजे येणार आहे. गोंडलपूर
कोण देवीचं मंदिर. देवीच्या मंदिरात आलो आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढं मंदिर कसं आहे. खूप जुनं मंदिर आहे बघा. हे मंदिर नाही म्हणजे इथं लोक हात वगैरे धुवायला येतात, तोंडावर पाणी मारायला येतात. VN ला करता येतं ना रेड. ही एंट्री तिकडून मंदिरानंतर आम्ही डायरेक्ट डोंजेवरून जगदंबाला आलो आहे. जगदंबा हॉटेलला खूप वेटिंग आहे. इथं वेटिंगला आमचा नंबर लागला आहे. अरे असे काढू सगळे चिकन खात आहे. ग्रुप मध्ये तो एक व्यक्ती असा असतो बघा, व्हेजवाला. जगदंबाला जेवण झाल्यानंतर आता मी घरी चाललो वरच्या रस्त्याला. गाडी पार्किंगला आहे. आता तिकडून डायरेक्ट घरी जाणार आहे. ओ वाव पोलो. आम्ही आलो घरी. आता ट्रिप संपली आपली. लॉगच आहे की आपला तो. तर मित्रांनो आपली ट्रिप संपली आहे. आता आपण पोचलो सगळे घरी. एक गाडी लेट येईल जरा, नवले ब्रिजला ट्रॅफिकला अडकली आहे. तर बघत राहा आपला यूट्यूब चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा.